तर जय महाराष्ट्र पोट्टे हो. प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सकाळ सकाळी आपण परेड पाहायला गेलो. परेड पाहिल्याच्या नंतर आपल्याला आला होता कॉल पारड्यावरून. पारड्यावरून कॉल याच्यासाठी काय आला होता की तिथं त्याच्या शेतामध्ये निघाला होता साप. तर बबलून मी निघालो ना बघा पारड्याला. पारड्याला गेल्याच्या नंतर साप बघितला तर तुरीच्या पेंड्यामध्ये होता. पेंड्याच्या खाली हिरव्या पेंड्या राहिल्या होत्या, वरच्या पेंड्या पूर्ण वाळून गेल्या. ते हिरव्या पेंड्याच्या खाली थंडीमध्ये साप जाऊन बसला होता. तिथं पट 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 सगळं पोरांनी काढले होते त्या पेंड्या ओढू ओढू. बघा मित्रांनो, भरपूर मोठ्या पेंड्या होत्या. मग पण मी थोडं तिथं आजूबाजूला निरीक्षण केलं की साप आजूबाजूला कुठून बाहेर निघते का. ते काय बाहेर निघणं झाला. पूर्ण पेंड्या काढेपर्यंत साप काय दिसला नाही. पूर्ण पेंड्या काढल्याच्या नंतर बघा मित्रांनो साप कसा दिसला. बघितला मित्रांनो, साप तो खूप मोठा होता. मग त्याला धरून काढायसाठी मेहनत लागली भरपूर. मग काढला ना मित्रांनो, बघा ते साप बाहेर. किती मोठा साप आहे बघूया आपण. बघा मित्रांनो, साप कसा तडपड तडपड करत आहे. मित्रांनो, हा साप धामण जातीचा आहे आणि हा विषारी नसतो. शेतामध्ये असणे चांगला असतो, पण शेतकरी लोक भीत होते म्हणून आपण त्या सापाला पकडलं. पकडल्याच्या नंतर आपण बघा त्या सापाला टाकत होतो थैलीमध्ये. थैलीमध्ये काय तो जात नव्हता, तरी पण आपण जबरदस्ती थैलीमध्ये टाकलं आणि थैलीमध्ये टाकल्यानंतर घेऊन गेलो आपण त्या सापाला जंगलामध्ये सोडायसाठी. बघा मित्रांनो, त्याला कसं टाकलं आपण थैलीमध्ये. तर निघलो होतो आपण हिंगोलीच्या दिशेने. हिंगोलीच्या दिशेने जाताच जाता आपल्याला थंडगार उसाचा गाडा दिसला. तिथे गेल्याच्या नंतर आपण थंड थंड मस्त रस पिला आणि मित्रांनो आपण निघालो घराकडं. चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.